नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. माझं मनसैनिकांना खास करून सांगणं असेल की हा व्हिडिओ जरा शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवरती प्रतिक्रिया द्या. कारण तुम्ही मला माहिती माझ्या विरोधातच आहात. तुम्हाला शिव्याच घालायच्या आहेत. कारण तुम्हाला असं वाटतंय की आत्तापर्यंत आपल्या सोबत असणारा माणूस, आपल्याविषयी चांगलं बोलणारा माणूस अचानकपणे जेव्हा पलटी मारतो असं तुम्हाला वाटतंय. पण तो का मारतो? कशासाठी मारतो? त्याची नक्की कारणं काय आहेत? का असं एखादी गोष्ट पटत नाही आणि अशा एका मोमेंटला आपण सगळ्या गोष्टी सोडून विरोधामध्ये जातो? हे जरा समजून घ्या, ऐकून घ्या. महत्त्वाचं आहे. थोडंसं पुन्हा मागे जाऊया. 2006 साली राज ठाकरे बाहेर पडले पक्षातून. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळी हिस्ट्री माहिती आहे. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. 2006 साली पक्ष कशासाठी स्थापन झाला? जेव्हा पक्ष स्थापन केला ना, मला आठवतंय अजून तो झेंड्याचं ते अनवील होतं सगळं ते ओपन करण्याचं आणि त्यावेळेला त्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं, की मी, माझा महाराष्ट्र आणि मी असं काहीतरी त्यांनी एक वाक्य सगळ्या मागच्या पोस्टरवरती होतं आणि तेव्हा सांगितलं, की मी महाराष्ट्रासाठी आज मी स्वतःला अर्पण करत आहे. त्यावेळचे राज ठाकरे आणि काल मोहित कंबोजच्या पोरीच्या वाढदिवसाला जाणारे राज ठाकरे याचा फक्त थोडासा बसून विचार करा 5 मिनिटं, की या सगळ्या गोष्टींच्या मध्ये काय काय बदललं. तुम्ही स्वतःचा पक्ष टाकण्यासाठी बाळासाहेबांच्या विरोधात तुम्ही पक्ष टाकलात. तुम्ही काय म्हटलात, की त्यावेळेला मला त्रास होतो या पक्षामध्ये, मला काही माणसं पटत नाहीत. मला पटत नाहीत म्हणजे ते उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजून एक दोन कोणी असतील ते मला पटत नाही म्हणून नारायण राणे बाहेर निघाले, मी बाहेर निघालो, गणेश नाईक असतील, अजून बरेच मोठे मातब्बर नेते असतील, आम्ही सगळे तिथून बाहेर निघालो आणि ज्या बाळासाहेबांमुळे तुम्हाला ओळख आहे त्या बाळासाहेबांच्या विरोधात जाऊन तुम्ही पक्ष उभा केलात. महाराष्ट्राने ते नाकारलं का? नाही, स्वीकारलं. त्यांनाही पटलं की नाही, एखादा चांगला व्यक्ती आहे, एखादा चांगला माणूस आहे जो बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना चालवू शकतो, तो त्या व्यक्तीवरती अन्याय होतोय, त्यामुळे तुम्ही बाहेर पडलात, तुम्ही पक्ष टाकलात. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला हसत हसत जवळ केलं म्हणून तुमचे 13 आमदार आले. याचा अर्थ महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रेम करत नाही का? असं नाहीये, निश्चित करत होती. त्यावेळेला त्यांनी भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिला. त्यांना देखील वाटलं, असं नाही की त्यावेळेला तुमच्या सोबत आलेली माणसं त्यांना बाळासाहेब नकोसे झाले. नाही, तुमचा एक फॅन फॉलोईंग होता. लोकांनाही वाटलं की नाही, एक चांगला व्यक्ती आहे राज ठाकरे, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, आम्हाला बाळासाहेब हवेत, आम्हाला राज ठाकरे हवेत, कारण महाराष्ट्रासाठी झटणारी ही 2 लोक आम्हाला दिसत आहेत. त्या 13 आमदारांच्या नंतर ते 13 आमदार टिकू शकले नाहीत, ते निघून गेले. मी म्हणतो त्यांची चुकी असेल, त्यांना बीजेपीत जायचं असेल, काँग्रेसमध्ये कुणाला जायचं असेल, हे सगळे निवडून आले, तुमच्या चुकीचं आहे, ते योग्य नाहीच. त्याबद्दल त्या मताचा मी आहे. तुम्ही पुढचं इलेक्शन आलं म्हणजे 2009च्या नंतर तुम्ही हळूहळू नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाकडे वळू लागला, बरोबर की नाही? त्यावेळेला तुम्ही सांगू लागलात की गुजरातमध्ये खरंच विकास झाला आहे, तशा पद्धतीनं महाराष्ट्रात झाला पाहिजे, किंबहुना देशभरामध्ये झाला पाहिजे. तुम्ही गुजरातमध्ये गेलात, तिथलं मॉडेल सगळं पाहू लागलात, नरेंद्र मोदींची भेट घेतलीत, पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाला आव्हान केलं. कारण त्यावेळेला राज ठाकरेंना पाहणारा जो काही एक वर्ग होता संपूर्ण देशभरामध्ये, कारण त्यावेळेला ते नुकतेच फायर ब्रँड नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांची भाषणं, सभा संपूर्ण देशभरात कानाकोपऱ्यामध्ये पाहिल्या जायच्या. त्याच्यामुळं नरेंद्र मोदी आणि या लोकांनी राज ठाकरेंचा तिथं बरोबर योग्य वापर करून घेतला. आता तुम्ही नरेंद्र मोदींचा तिथे जाऊन प्रचार केला, त्यांना तुम्ही सांगितलं की त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार मला वाटतात, योग्य वाटतात. हे सगळं सांगणाऱ्या राज ठाकरेंना त्या भारतीय जनता पार्टीने किंवा त्या सरकारने सोबत घेतलंच नाही. त्यांनी ते सोबत घेतलं नाही. ठीक आहे, मी म्हणतो तिथेही राज ठाकरे योग्य होते. तुमची भूमिका म्हणजे तोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या मार्गावरती सरळ चालले होते. नाही, त्यांना असं वाटलं की नाही, आपण या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. बरोबर 2014ला इलेक्शन लागलं, मग नरेंद्र मोदींची सत्ता आली या देशामध्ये. थोडीशी काही वर्ष गेली, आलं पुढचं इलेक्शन. पुढच्या इलेक्शनला राज ठाकरेंनी म्हणजे इलेक्शन दूर होतं, पण त्याच्या आधीच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाराष्ट्रभर सभा घेतल्या, अख्ख्या महाराष्ट्रभर, आणि सांगितलं की हे नालायक आहेत, हे देश विकायला काढणारे आहेत, हे देशद्रोही आहेत, यांना राजकीय पटलावरून नाहीसच करा. खूप टोकाची भाषा झाली. त्या सगळ्या गोष्टी सांगणाऱ्या राज ठाकरेंना तोपर्यंत तरी जनता अजूनही स्वीकार होती. चला ठीक आहे, आता इथपर्यंत तरी ठीक आहे, चालेल, आम्हाला हे चालेल, तरी राज ठाकरे आम्हाला आवडतात, नाही असं नाही, तरी लोक तुमच्यावर प्रेम करत होते. पुढचं इलेक्शन झालं. पुढच्या इलेक्शन्समध्ये सगळं आपल्याला दिसलं, नाट्य रूप कसं झालं, काय झालं. उद्धव ठाकरेंचं ते युती, या सगळ्या गोष्टी बिघडल्या. उद्धव ठाकरे तिकडे गेले, मुख्यमंत्री बनले. त्या काही काळादरम्यान तुम्ही पुन्हा एकदा या लोकांचा विरोध करू लागला. म्हणजे उद्धव ठाकरे असलेल्या बाकीच्या सगळ्या लोकांचा, म्हणजे काँग्रेस, शरद पवार, या सगळ्या लोकांचा विरोध करू लागला. मग इथं थोडंसं मतभेद लोकांमध्ये होऊ लागले की राज ठाकरे कधी इकडं, कधी तिकडं, कधी इकडं, कधी तिकडं. लोकांना समजण्याचं झालं, संभ्रमात गेली लोक. तरीही राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा, मराठीचा बुलंद आवाज म्हणून मराठी माणूस अजूनही तुमच्यासोबत जोडून राहिला. त्याचं मतामध्ये किती रूपांतर झालं हे राज ठाकरेंच्या 2006च्या नंतर जे काही 13 आमदार आहेत त्याच्यानंतर ते दिसू लागलं हळूहळू. पुढे काय नक्की होत गेलं, कसं होत गेलं, लोकांना काय खटकत गेलं. नंतर आलं राजकारण एकनाथ शिंदेंच्या त्या सगळ्या पलायनाचं. ते सगळे 40 जण निघून गेले. त्याच्यानंतर त्यांनी जे काही करायचं ते केलं, पुन्हा आले, मुख्यमंत्री बनले. त्यावेळेला पुन्हा राज ठाकरे यांच्या बाजूने बोलू लागले. फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी उठक बैठक या सगळ्या गोष्टी करू लागले, त्यांच्या बाजूने बोलू लागले. आत्ता जे इलेक्शन झालं ना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ते मला असं वाटतं 2024चं इलेक्शन असेल. 2024च्या इलेक्शन्समध्ये राज ठाकरे काही सभांमधून उद्धव ठाकरेंवरचे वाभाडे काढत होते, काँग्रेसचे वाभाडे काढत होते, शरद पवारांचे वाभाडे काढत होते. पुन्हा त्या इलेक्शनचा रिझल्ट आला. त्या इलेक्शनचा रिझल्ट आल्यानंतर ईव्हीएमचं सगळं नाटक बाहेर निघालं.
त्यावेळेला पुन्हा एकदा राज ठाकरेंचा विरोध करू लागले की नाही, आम्हाला ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळाच वाटतोय, आम्हाला यांनी फसवलंच, असंच केलं तसंच केलं, लाडक्या बहिणींना पैसे देऊन, म्हणजे ते परत आरोप प्रत्यारोप, म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा शिंदे फडणवीस किंवा महायुतीचा विरोध करणं सुरू झालं. ते सुरू झालं, ते परत काही थांबलं नाही. नंतर लागल्या महानगरपालिकांमध्ये. आता ऐका, व्यवस्थित ऐका, मी तुम्हाला काय सांगतोय, कशासाठी सांगतोय. महानगरपालिकांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र येणं जोर धरू लागलं. आणि समोर दिसत होती मुंबई महानगरपालिका. आणि मुंबई महानगरपालिका ठाकरेंना हातात घ्यायची आहे, तर एकच मुद्दा फक्त, तो म्हणजे मराठी माणसाचा. त्याच्या व्यतिरिक्त ठाकरे कोणताच मुद्दा बाहेर काढू शकत नाहीत आणि तो चालू शकत नाही, हे त्यांना माहिती होतं. ते विकासाचं सोडून द्या, ते विकासाचं काही घेऊ नका, विकास तरी चालू आहे. फार विकास झाला मुंबईचा, खूप शहर बदललं. 10 वर्षापूर्वीची शहरं, आताची शहरं, सगळ्या काही गोष्टी वेगाने बदलतात. त्यामुळे विकासाच्या काही गोष्टी सांगूच नका. ठाकरेंना माहिती होतं मराठी माणूस. आणि त्यातल्या त्यात भावनिक काय करायचं, तर आपण दोघं एकत्र येणं, जे 17-18 वर्षापासून आपण वेगळे झालो, आणि ठाकरे बंधू दोघं एकत्र आले. आता पुन्हा जाऊयात मागच्या 2005-4 काय साली जे राज ठाकरे बाहेर पडले होते. घराच्या बाहेर येऊन भाषणामध्ये सांगितलं की काही बडव्यांमुळे बाळासाहेबांच्या आजूबाजूला चिकटलेल्या मी बाहेर पडतोय. फार मोठं डिसिजन होतं ते, फार मोठा निर्णय होता. बाळासाहेब स्वतःतून खचले होते. त्यांना माहिती होतं की राज ठाकरे आपल्यासाठी, शिवसेनेसाठी किती महत्वाचं आहे, त्याचं असं बाहेर जाणं हे योग्य नाही हे त्यांना माहिती होतं. कारण आपल्या संघटनेच्या आपोआप 2 फळ्या होणार आहेत, कारण काही लोक राज ठाकरेंसोबत निघून जाणार आहेत, हे बाळासाहेबांना माहिती होतं. मग तुम्ही त्यावेळेला ज्या लोकांसाठी बाहेर पडलात ना, आणि त्याच लोकांसोबत आज हात मिळवून मुंबईच्या सत्तेत बसण्याचं जे काही स्वप्न पाहत होतात ना, ही गोष्ट मला खटकली, मला पटली नाही ती. आणि त्या क्षणापासून मी विरोधात गेलो. म्हटलं नाही, याच्या पुढे नाही. निष्ठा होती, ती संपली. ज्याच्यावरती आपण निष्ठा ठेवतो, तो जेव्हा निष्ठेला जागत नाही ना, तेव्हा आपली निष्ठा काय चाटायची आहे, ते मला पटलं नाही आणि ते कधी पटणार देखील नाही. त्या बाळासाहेबांची शिवसेना, जे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांच्यासोबत तुम्ही जाता, आम्हाला पटणार नाही आणि ते कधीच पटणार नाही. महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर मराठी माणसाचं साठी तुम्ही जे काही वादळ उठवलं, मग तुम्ही काल त्या मोहित कंबोजच्या पोरीच्या वाढदिवसाला जाता, त्या आदित्य ठाकरे पण जातात, त्या सोडून मी तर त्यांना गृहीतही धरत नाही. ठीक आहे, पण राज ठाकरेजी, तुम्हाला जर महाराष्ट्र स्वाभिमानी नेता म्हणून पाहत असेल ना, हा स्वाभिमान. एकीकडे तुम्ही अंबानींच्या सगळ्या कार्यक्रमांना जाता, अदानीच्या जाता, त्यानंतर म्हणता की काय झालं, त्यांच्या वाईट विषयी काय बोलायचं नाही का बोलायचं, मग जायचंच कशाला. जर एखादा व्यक्ती आपल्याला पटत नाही, त्याचं काम जर पटत नाही, तुम्हाला असं वाटतंय ना की अदानी अख्खी मुंबई विकत घेतोय, हे जर तुम्हाला पटत नाही, तर मग भेटता कशाला. विरोध तर विरोध, टोकाचा विरोध. याचा अर्थ तुम्ही मराठी माणसांना, मराठी पोरांना फसवताय. हा मोहित कंबोज, जरा याची भाषणं बघा, मराठी आणि या सगळ्या गोष्टींविषयी, वादाविषयी तो काय बोलतो, हे नाही तुम्हाला दिसलं, हे तुम्ही विसरून गेलात. आम्ही खाली जेव्हा आमचे कार्यकर्ते, आमची सामान्य लोक, आम्ही जेव्हा मराठी आणि परप्रांतीय असा वाद बघतो, तेव्हा आम्ही आमच्यामध्ये भांडणं करत बसतो. काही लोकांचे जीव गेलेत त्या पोराचा, ते आता काहीतरी मागे घटना घडली ना, ट्रेनमध्ये आम्ही भांडतोय, दुकानांवरनं भांडतोय, जागांवरनं भांडतोय, आम्ही भांडत बसतोय. हे गेले एकमेकांना मिठ्या काय मारतायत, पार्ट्या काय करतायत, एन्जॉय काय करतायत. हे आमचं मराठी पण. ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का? म्हणजे जे राज ठाकरे 2006 साली स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला होता, ते राज ठाकरे आज स्वाभिमान सगळं सोडून, सगळ्या गोष्टी सोडून लोकांना पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवतायत, स्क्रीनवरती सांगतायत की हे असं झालं, ते तसं झालं, दाखवतायत. एखादा शिक्षक कसा असतो, फळ्यावरती काय काय गोष्टी लिहून सांगतो, ते राजकारण, हे राजकारण, ते असं वर जायला पाहिजे होतं, ते असं खाली चाललंय. जरा व्यवस्थित विचार करा, बारीक विचार करा, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. का नाही राज ठाकरेंची सत्ता येऊ शकली एवढ्या वर्षामध्ये? काय चुकलं त्यांचं नक्की? काय चुकतंय नक्की त्यांचं? काय चुकतंय त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या लोकांचं? राज ठाकरे काही स्टेटमेंट देतात, त्याला खरंच काही लॉजिक आहे का? आत्ता गुढीपाडव्याच्या झालेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपले 1 दिवस सत्ता येईल. 1 दिवस कितीदा बोलतायत? याचा अर्थ ते स्टेटमेंट सगळे फक्त पोकळ वाटतायत. मला तरी पोकळ वाटू लागलेत आता. मला त्यात काही दमच वाटत नाहीये. लोक राज ठाकरेंना अत्यंत आता हलकं घेऊ लागले. काही लोकांना फरक नाही पडत. त्यांना समजलं की काय राजकारण चालू आहे, काय नाही चालू आहे. एकदा तुम्ही काँग्रेसचा विरोध, एकदा बीजेपीचा विरोध, कधी यांना साथ, कधी त्यांना साथ, कधी डाव्यांना साथ, कधी उजव्यांना साथ, कधी अचानकपणे हिंदुत्ववादी, अचानकपणे हनुमान चालीसा लावणं, अचानकपणे झेंड्याचा रंग बदलणं, कधी सांगणं की हा रंग, हिरवा रंग अब्दुल कलामांचा, हा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, म्हणून माझ्या झेंड्याचा हा असा झेंडा मी तयार केलाय. कुठली वाटचाल ही? कुठली वाटचाल? परिस्थिती बदलली की वेळ बदलली, परिस्थिती बदलली की रस्ता बदलला, परिस्थिती बदलली की निर्णय बदलले. अरे काय चाललंय? आणि तुम्ही सांगता मी बोलायचं नाही. मला जी गोष्ट नाही पटली ती नाही पटली, मी सरळ सांगतो. माझ्या अनेक जण मला म्हणतात की तुझा चॅनल बंदच करतो, तुझा आम्ही रिपोर्ट, काही मला फरक नाही पडत, काही फरक नाही पडत. झालं ना हे बंद, सगळं हे बंद झालं ना, नोकरी करेन कुठे 20-25 हजाराची, काही फरक नाही पडत मला. याच्यातून काय करोडो रुपये मिळत नाहीत. एक आवड होती बोलण्याची, सोशल मीडियावरती काम करण्याची, ती आवड फक्त जोपासतोय, काही मिळत नाही यातून. पण जे सत्य आहे मी तुम्हाला सांगतोय, जे सत्य आहे ते दिसतंय, ते मी तुम्हाला सांगतोय. 25 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता होती ना मुंबईमध्ये, आणि मग का मराठी माणसाची अवस्था अशी झाली? हे मोहित कंबोज बिंबोज ही सगळी लोक, अरे यांनी बघा त्यांची कम्युनिटी, त्यांची गुजराती कशी स्ट्रॉंग केले, बघा त्यांच्या संघटना किती मजबूत केल्या त्या लोकांनी. याचा जर अभ्यास करा. त्यांच्या संघटनेला खतपाणी घालायला वाढदिवसाला जात आहेत. अरे काय माणसं आहोत आपण? आम्ही मराठी म्हणून पहिल्यांदा एक आहोत का? याचा विचार करा जरा. एक आहोत का आपण? आणि जे आपल्यासाठी लढतायत ते बरं किती सच्चे आहेत? ते पण सच्चे नाही आहेत.
म्हणजे आतापर्यंत बघा ना तुम्ही 2006 सालचे किंवा 2000 मला असं वाटतं 9 सालचे राज ठाकरे, काय फरक जाणवतो याच्यामध्ये. बेधडक माणूस, वाटायचं काही याच्यामध्ये काहीतरी हिंमत आहे. ते व्यक्तिमत्व आणि हे नाही इकडून तिकडून पलटी मारणारे व्यक्तिमत्व, फार काही बदललं. याच्यामध्ये राज ठाकरेंची चुकी नाहीये. त्यांना सांगणार आहे, त्यांना ते राजकारण दाखवणार आहे. म्हणून म्हटलं ना, राजसाहेब माणसं बदला, माणसं बदला. तुम्ही माणसं नाही बदललीत ना, काही होणार नाही. तुम्ही कोणाचं ऐकताय, काय ऐकताय हे फार महत्वाचं. छत्रपतींसोबत असणारी माणसं महत्वाची होती. सल्ले कोणाचे घ्यायचे, काय करायचं हे समजलं पाहिजे. एकीकडे सोशल मीडिया स्टार असणाऱ्या लोकांसोबत राज ठाकरे बसतात काय, बोलतात काय, त्यांच्यासोबत मिठ्या मारतात काय सगळ्यांना. काल सांगतात इंस्टाग्राम बंद करा, ते सोशल मीडिया बंद करा, हे करा ते. अरे काय कुठली गोष्ट आपण बोलतोय. आज ते इंस्टाग्राम आणि ते सोशल मीडिया आहे म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय हे लोकांना समजतंय, कळतंय. त्याच्यामुळं लोक एकमेकांना जोडले आहेत. पूर्वीच्या काळात काय होतं, एक पत्र दिलं तर ते पोचतंय की नाही त्याचा काय खुशाली खबर कळ. अरे आज टेक्नॉलॉजी बदलली, सोशल मीडिया बदलला, सगळ्या गोष्टी आल्या, किती जग जवळ आल्यासारखं वाटतंय. ही क्रांतीच आहे एक प्रकारची. हे शक्य नाही इंस्टाग्राम बंद करा म्हणजे. तुम्ही काय सांगताय. त्याच इंस्टाग्रामच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या पक्षाचे नेते काम करतात. तुमचं पक्षाचं पेज आहे जे तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी खोललंय, त्या सोशल मीडियाचा तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी वापर करताय. ते डिलीट केल्यानंतर तुम्ही काय करताय, तुमचा पक्ष काय काम करतोय, ते कसं कळणार लोकांना. सांगा मला. इंस्टाग्राम एक असं प्लॅटफॉर्म आहे ना अत्यंत महत्वाचा, जिथं युट्यूब सारखं नाही अल्गोरिदम आणि या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी काम करतात. इथे एखादी पोस्ट टाकली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्याच्यामुळे युट्यूब हे सगळं अल्गोरिदमचं काम आहे. तिथं इतके फॉलोअर्स आणि इतकं काय व्हायरल या सगळ्या गोष्टी होत नाही जेवढ्या इंस्टाग्रामवर होतात, फेसबुकवरती होतात. त्याचा परिणाम तर तुमच्याही पक्षावर होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंसारखा हुशार व्यक्तिमत्व, म्हणजे मी यात खरोखर कधी विचार करतो मी की एवढं हुशार प्रगल्भ व्यक्तिमत्व, काहीतरी अशा पांचट आणि नको तसल्या गोष्टी जेव्हा कानावरती येतात ना त्यांच्या तोंडून, खरंच नाही पटत, योग्य नाही वाटत ते. काहीही बोलणं, काहीही करणं कधी आणि त्यातून लोकांना समजू लागले लोक फार हुशार आहेत. राज ठाकरेंची सत्ता राज्यामध्ये येणं शक्य नाही. मी तुम्हाला माझ्याकडे लिहून घ्या तुम्ही, शक्यच नाही, ते शक्यच होणार नाही. अशी काही वेगळी परिस्थिती येणार नाही अचानकपणे रातोरात सगळ्या महाराष्ट्राचं मन बदललं नाही. तुम्ही काय करणार, विकास करणार आहे ना, विकास होतोय. भले थोडाफार भ्रष्टाचार होत असेल पण विकास होतोय. तुम्ही धर्मासाठी काम करणार, हिंदू धर्मासाठी काम चालू आहे, काही फरक नाही पडत. तुमच्याजवळ संघटना नाहीत, इकडे संघटना आहेत, ताकदीच्या संघटना आहेत, जोडलेली लोक आहेत. मराठी माणसासाठी तुम्ही काम करताय, बरं मराठी माणसासाठी काम करताय, मुंबईच्या बाहेर जाते का ते काम? नाही जाते, मुंबईपुरतं आहे. मुंबईच्या बाहेर फार मोठा महाराष्ट्र आहे, खूप मोठा महाराष्ट्र आहे, फार वेगळे प्रश्न आहेत, फार मोठे प्रश्न आहेत. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाचं सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही काय असं वेगळं करणार आहे की तुम्ही अचानकपणे सत्तेत याल महाराष्ट्राच्या, असं तुम्हाला वाटतंय? हां, तुम्ही काँग्रेससोबत जाल, सत्तेत याल, उद्धव तुम्ही 10-15 जण मिळून एखादी सत्ता बसवाल तर ते होऊ शकतं. पण एक हाती सत्ता राज ठाकरेंना घेणं शक्यच नाही, या जन्मात तर शक्य नाही. जरा खरंच विचार करा. फार काही बोलण्यासारखे. मी फार या पक्षाला, राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला फार जवळून अभ्यास केलाय, फार जवळून पाहिलंय. त्याच्यामुळे यातल्या खानाखुणा या सगळ्या गोष्टी समजतायत, कळतायत, दिसतंय की काहीतरी चुकतंय. बघा तुम्ही विचार करा की काय तुम्हाला वाटतंय, कशाबद्दल वाटतंय. कारण मला एक गोष्ट समजते, एकदा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही पटत. मला माझ्या घरामधल्या काही लोकांच्या गोष्टी नाही पटत, संपला विषय. असं काही नाही, तुझी ही गोष्ट पटते, पण याच्यात तू चांगला आहेस, मग इथं मी तुला मिठी मारतो आणि या गोष्टीसाठी तुला कानाखाली मारतो. असं होत नाही. हा बालिशपणा, मूर्खपणा आहे. या विनोदाच्या गोष्टी झाल्या. बघा तुम्हाला काय वाटतंय. माझा काही असा विरोध म्हणजे टोकाचा विरोध नाहीये, पण एखादी गोष्ट नाही पटली तर खरोखर नाही पटली. मला एखादी गोष्ट नरेंद्र मोदींची नाही पटली. पण मी असं नाही ही पटली ती नाही पटली, याचं अभिनंदन, त्याचं थोडंसं आपण दुस्वासच करू. नाही, असं नाही होत. विरोध तर विरोध, काय होईल ते होईल. मी याचा विचार केला असतो तर अरे बापरे, मी या सोशल मीडियावर काम करतोय, मला मनसेची सगळी लोक माझ्याशी जोडलेली आहेत, सगळ्या प्लॅटफॉर्मवरती जोडलेली आहेत, मी यांचा विरोध कसा करू. अरे मी यांचा विरोध केला तर माझ्या व्ह्यूज डाऊन होतील तर, कारण आम्ही काम करतोय, आम्ही कमवण्यासाठी काम करतोय. हा आमचा एक जॉबच आहे शेवटी. आज मी एकटाच नाही, एखादा एडिटर असेल, एखादा कोणी दुसऱ्या सोबत काम करणार असेल, त्यालाही मला पैसे द्यायचे, माझ्यावरही कोणीतरी अवलंबून आहे. मी याही गोष्टीचा विचार केला असता ना की नाही, आपण विरोध नाही करायचा, भले आपल्याला पटलं नाही, आपण शांत बसायचं पण विरोध नाही करायचा, आपण आपलं काम करत राहायचं. पण नाही, मला जे नाही पटत ते नाही पटत. मी हा देखील विचार केलाय. नाही ना, सोशल मीडिया काय आहे, इकडे नाही चाललं तिकडे काहीतरी करू, नाही नोकरी नाही, गावाला शेती पडले, हिंमत आहे शेती करण्याची, शेतकरी आहे मी, सगळं कळतं शेतीतलं. अजूनही आम्ही जातो, सगळी शेती करत असतो, आई वडील आहेत गावाला, काही करू शकतो. नाही असं नाही की याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तरी मी विरोध केला का? नाही पटत एखादी गोष्ट, लोकांना सांगितलं पाहिजे, समजवलं पाहिजे. अरे तू कुठेतरी चुकतोयस हे दाखवलं पाहिजे की हिंमत आहे माझ्यात आणि मी ते केलं. मला नाही फरक पडत माझ्यासोबत कोण आहे कोण नाहीये. मी आजही राज ठाकरेंच्या त्या जुन्या व्यक्तिमत्वावरती प्रेम करणारा माणूस आहे. या काय माणूस होता, अंगावर शहारे जायचे जेव्हा भाषण ऐकायचं तेव्हा. आता नाही, आता ते सगळ्या गोष्टी गेल्या. मी असं म्हणत नाही की आता तुम्ही राज ठाकरेंना सोडून द्या, नाही त्यांचा विरोध नाही. पण राज ठाकरेंना, त्यांच्या पक्षातील लोकांना काय भूमिका घ्यायची, काय नाही, कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. बाकी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही अभ्यास करा याच्यावरती आणि नंतर तुमची मतं द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.